झटपट कमी साहित्यामध्ये काहीतरी बनवायचं असेल ना, तर हा पुलाव एकदा नक्की करून पहा. बिर्याणीच्या तोडीस तोड देणारा, चवीला अगदी भन्नाट, चविष्ट, पौष्टिक, तसेच पोटभरीचा आणि कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या इथे मी उभ्या कट करून घेतलेल्या आहेत. आता बटाटासुद्धा कट करून घेऊया, पण बटाटा इथे मी थोडासा मोठा ठेवलेला आहे. गॅसवर कुकर ठेवला आहे. त्यामध्ये तेल घालायचं. तेल तुमच्यानुसार कमी अधिक करू शकता. काही खडे मसाले घालायचे. 2 ते 3 काळी मिरी, 2 लवंगा, 1 वेलची, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 चमचा शहाजिरे घालायचे आहेत. 2 हिरव्या मिरच्या कट केलेल्या, 1 बारीक चिरलेला कांदा आणि 2 तमालपत्र इथे मी तोडून घेतलेले आहेत. आता कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि त्यासुद्धा यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये कढीपत्ता आणि टमॅटो घालायचा आहे. इथे मी अर्धा टमॅटो कट करून घेतलेला आहे. आता सर्व छान परतून घ्यायचं आहे. बिर्याणी करायची म्हणलं ना, तर खूप वेळ लागतो. सगळ्या भाज्या कट कराव्या लागतात. पण हा पुलाव अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो. आता यामध्ये काही मसाले घालूया. अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद घातली आहे आणि थोडंसं इथे मी लाल तिखट घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक लाल तिखट करू शकता. आता सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया. मसाले भाज्यांमध्ये चांगले परतून घेतले ना, तर भाजीला किंवा पुलावला टेस्टसुद्धा छान येते. इथे मी 1 वाटी मसूर 6 ते 7 तासांसाठी भिजू घातला होता. छान भिजला आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल ना, तर गरम पाण्यामध्ये भिजवा. अर्धा 1 तास पुरेसा आहे. 1 वाटी बासमती तांदूळसुद्धा 20 मिनिट अगोदर भिजू घातला होता. तो सुद्धा छान भिजलेला आहे. आता अख्खा मसूर जो आहे तो यामध्ये घालायचा आणि तांदूळ भिजवलेले ते सुद्धा यामध्ये घालायचे आहे. या पुलावला एकदम छान अशी टेस्ट येण्यासाठी इथे आपण एक सिक्रेट साहित्य वापरणार आहोत. तो म्हणजेच 1 चमचा सांबर मसाला. तो घातला ना, यामध्ये या पुलावला अगदी छान अशी टेस्ट येते. एकदा ही पद्धत वापरून तुम्ही हा पुलाव नक्की करून पहा. 1 चमचा सांबर मसाला, थोडीशी कोथिंबीर घालून मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं. त्यामुळे पुलावला छान अशी टेस्ट येते. आता यामध्ये पाणी घालूया. इथे आपण 1 वाटी बासमती तांदूळ घेतला होता. त्याच वाटीने इथे मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे. एकत्र करून घेऊया. थोडंसं पाणी कमी वाटतं आहे म्हणून अर्धी वाटी पाणी अजून घातलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि 2 चमचे इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे. सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक तडका तयार करायचा आहे. त्यासाठी पॅनमध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडासा हिंग घालायचा. मस्त ही फोडणी आता पुलाववर घालायची आहे. अशा खमंग फोडणीमुळे पुलाव अगदी भारी लागतो. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आता मध्यम आचेवर कुकरच्या 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. मध्यम आचेवर कुकरच्या 2 शिट्ट्या होऊन थोडा वेळ बारीक ठेवला होता. त्यामुळे आपला जो पुलाव आहे अगदी मोकळा आणि सुटसुटीत तयार होतो. कुकर थंड झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मोकळा सुटसुटीत इथे आपला मसूर पुलाव तयार आहे. खायला अगदी भारी लागतो आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो. प्रत्येक वेळी मसाले भात किंवा खिचडी भात करण्यापेक्षा हा मसूर पुलाव एकदा नक्की करून पहा. खायला अगदी भारी लागतो आणि कसा झाला हे मला आवर्जून कळवा.